बघा आता नुकतंच गाडी पळून आले बघा आणि दोन्ही जोडींवरती बघू शकता गुलाल पण पडलेला आहे. तर थोडंसं जाणून घेऊया. दादा नमस्कार, नाव सांगा ना तुमचं. माझं नाव राहुल पालाराम. आपल्या जोडी कोण कोण पळाले याच्याबद्दल सांगा ना. ओके, तर आजचा जो नियोजन घडला होता त्याच्याविषयी थोडक्यात माहिती सांगा ना. कसं काय नियोजन झाला होता पायऱ्याचा? पहिल्याचं काय नाही, शेट बोललं का जास्तीत गाडी आपण पडू, त्यामुळं नियोजन झालं आजचं. बरोबर आहे. आणि आज बघा चिंचोलीच्या मैदानावरती गुलाल होत आहे. तर आपल्या जी जोडी झाली अपोजिटला ती कोणासोबत गाडी जुळून आली होती त्याच्याबद्दल सांगा. गाडी होती मैत्रीपूर्व गाडी झाली ती. ते आपलं आणि एका गुलालासाठी आपण मैत्रीपूर्व शर्यत केली आज. बरोबर आहे. कोणासोबत झाली तरी पण दादा? मान्याची गाडी होती. बरोबर आहे. तर ही शर्यत म्हणजे जमून झाली का, म्हणजे असंच बॅनरवरती झाली होती? जमून झाली. ते विचारायला आले आपल्या, आपण बैल बांधले तर विचारायला आले तर आपण नाही बोललो करू. बरोबर आहे. आपली झाली मस्त गुलाला. तर दादा काय सांगाल, आज गुलाल होता, कशी जोडीला स्पीड होता आणि कुठल्या साईडची जोडी पळाली दादा? गाडी दोन्ही साईडनी पळते, पण आज उजव्या साईडनी पळाली आणि अतिशय सुंदर पळाली. बरोबर आहे. आज पब्लिकनी कोण होता आणि आतून कोण होता? पब्लिकनी मोठा मध्ये होता आणि आतून शंभू होता. तर दादा ही जोडीचा तुम्ही काय सांगाल, म्हणजे कशा प्रकारे साथ भेटली बैलाला? साथ चांगलीच आहे, मालकांची साथ आहे तर बैलांची पण साथ चांगलीच भेटली. बरोबर आहे. आताच्या घडीला मोठा मध्ये आणि छोटा मध्ये चांगला पळतो आणि आज बघा नवीन पायऱ्यामध्ये म्हणजे बैल पळाला आणि चांगल्या प्रकारे एक बिनजोड केली. दादा काय बोलणार? नवीन पायऱ्या म्हणजे आधी पण गाडी पळालेली, पण बैलाचा काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळे, आजारात असल्यामुळे जरा शर्यत गेली आपली, पण आज गुलाल मिळून दिला या दोन्ही. बरोबर आहे. आज बघा कुठेतरी तुम्ही बोलल्याप्रमाणे पहिले पण जोडी पळाली होती आणि थोडासा बैलाला प्रॉब्लेम होता तेव्हा गुलाल पडला होता, पण आता आज बैल एकदम चांगला, एकदम फ्रेश आणि चांगली साथ भेटली. म्हणजे बैल 2 महिन्याशी निघाला, त्याच्या गाठ होती, आम्ही रिकवर केला, नंतर बरोबर आहे. दादा मग आज कोण होता ड्रायव्हर आणि सुट्टीला कोण होता दादा? ड्रायव्हर स्वतः गणपत ड्रायव्हर होता दुसरीचा. बरोबर आहे. आणि सुट्टी मेकर स्वतः शेट पण करतोय, मी करतोय. बरोबर आहे. विलास होता लोणावळ्याचा, विलास दादा होता. बरोबर आहे. आज मग नेमकी सुट्टी कोणी केली? विलास दादा. बरोबर आहे. काय सांगणार अनुभव दादा त्यांच्याबद्दल, तुम्ही कसा आहे अनुभव त्यांचा? कधी पण बोलवलं तर सगळे आता हरेश दादा झाला, केशव मामा झाला, सर्व बरोबर आहे. शक्ती स्वतः सोडते, शक्ती काय करू. बरोबर आहे. आणि आज जो बिनजोड क्षेत्रामध्ये जो नाव म्हणजे केलेलं आहे छोट्या मध्ये आणि मोठ्या माद्यानी, आणि आज बघा एक चांगली ओळख निर्माण झालेली आहे, काय बोलणार? त्यांचं बोलून तितकं कमीच आहे. दोन्ही नंदीने आम्हाला आम्ही गर्दीत राहायचो, तो आता कुठल्या तरी कोपऱ्यात बसून जातो, कोणाला तरी नाव फिरवते, तितकंच. बरोबर आहे. आणि बघा दादा आज चांगला खेळ चालू आहे बिनजोडचा आणि चांगल्या मैत्रीच्या शर्ती होतात आणि कुठेतरी तुमच्या गाडा मालकांचा त्याच्यामध्ये योगदान आहे कुठेतरी. बघा ना आज जो विजय झाला, कुठे म्हणजे असं दिसलं नाही की जल्लोष किंवा काय गोष्टी, अशा एकदम शांतचित्तेने आणि गुलाल म्हणजे झाला आणि थोडे फोटोशूट केलं. म्हणजे आम्ही कधीच जल्लोष करत नाही. आमचा दादा तर एकच असतं की जल्लोष करू नका, कोणाला राग येईन असा, गुलाल टाका, फोटो काढा आणि आपले चला. बरोबर आहे. आणि आता बघा जो उसटण्याचा मैदान येत आहे तर त्याचं नियोजन कसं काय असेल, म्हणजे कसं असेल? त्याचं नियोजन झालेलं आहे, दोन्ही नंदींचं झालेलं आहे, दोन्ही नंदीचे ते दिसतील. बरोबर आहे. आज मग मोठ्या माद्याचंच नियोजन केलं होतं का दादा? आज मोठ्या माद्याचाच केला होता, कारण त्या दिवशी छोटा माद्या रिद्धरला होता, दिवसभर नाव होता, त्याला आराम दिला थोडा आज. बरोबर आहे. दोन्ही नंदी आता इथं उसरण्याला दिसतात. बरोबर आहे. चालेल चालेल. तुमच्या टीमच्या बद्दल काय बोलणार भाऊ? चालेल चालेल. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. असंच तुम्ही गुलालामध्ये राहा आणि चांगला यश प्राप्त हो, गणपती बाप्पाकडून प्रार्थना. आणि वेळ दिल्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा मी कौतुक करतो आणि धन्यवाद व्यक्त करतो.